गुड मॉर्निंग. आज आपल्या सिरीजचा 60वा दिवस आहे. आज आपण 60 डेज चॅलेंज ही सिरीज कंप्लीट केली, म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. कारण 12-13 तास जॉब करून हा 60 डेज चॅलेंज कंप्लीट करणं हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. म्हणूनच मी आपल्या सिरीजचं नाव हे 60 डेज चॅलेंज सिरीज असं ठेवलं होतं. आता पहिल्या दिवसापासून आजपर्यंत जी मुलं सोबत आहेत आणि ज्यांनी मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास केला आहे, त्यांना पोलीस होण्यापासून कोणच अडवू शकत नाही. आता 60 डेज चॅलेंज ही सिरीज मी का सुरू केली? कारण तुम्हाला अभ्यासाची योग्य दिशा मिळावी, तुम्ही डेडिकेशनने आणि शिस्तीने अभ्यास करावा, ह्यासाठी मी ही सिरीज सुरू केली होती. आता जे पहिल्यापासून हे लेक्चर बघतायत, हे व्हिडिओ बघतायत, त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आज आपण 60 डेज चॅलेंज ही सिरीज संपवतोय, पण लवकरच मी तुमच्यासाठी एक फायनल टचची सिरीज घेऊन येणार आहे. ती शॉर्ट असेल, पण त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच जे आपल्या YouTubeला जॉईन झालेले मेंबर्स आहेत, त्यांच्यासाठी 60 डेज चॅलेंजमुळे मला व्हिडिओ बनवता आले नाही, पण मी तुमच्यासाठी लवकरच स्पेशल व्हिडिओ बनवेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायन्सचे क्वेश्चन्स घेतले आहेत. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आपला पहिला प्रश्न आहे आणि हा करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे. काय आहे? डॉक्टर माधवराव गाडगीळ म्हणजेच काय? गाडगीळ समिती, गाडगीळ पॅनल मुख्यतः कोणत्या पर्यावरणीय भागाशी संबंधित आहे? तर कशाशी संबंधित आहेत? पश्चिम घाटाशी संबंधित आहे. आता भारतीय समुद्र किनारा, पश्चिम भारतीय समुद्र किनारा हे येऊ शकतं, पण हे सर्व कशात आहे? प्रामुख्याने ते पश्चिम घाटाशी रिलेटेड आहे. तुम्हाला आठवतंय ना, गाडगीळ समिती ह्याच्यावर आपण प्रश्न घेतला होता. तर हा प्रश्न का घेतला? कारण डॉक्टर माधवराव गाडगीळ यांचं नुकतंच आता 83व्या वर्षी निधन झालेलं आहे. हे कोण होते? हे पर्यावरण शास्त्रज्ञ होते, तसेच ते पर्यावरण संवर्धनाचे नेतृत्व करणारे व्यक्ती होते. त्यामुळं ह्यांच्यावर प्रश्न येऊ शकतो, कारण हे खूप फेमस व्यक्तिमत्व होतं. आता सगळ्यात फेमस काय होतं त्यांची? गाडगीळ समिती. गाडगीळ समिती कशाशी रिलेटेड होती? तर पश्चिम घाटाशी रिलेटेड होती. पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी, संरक्षणासाठी नेमलेल्या समितीचे माधवराव गाडगीळ हे कोण होते? अध्यक्ष होते. त्यामुळे याच्यावर प्रश्न येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. पश्चिम घाटातील 64% भाग हा पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील घोषित करावा, अशी शिफारस त्यांनी सरकारकडे केली होती. मग ह्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत? तर माधवराव गाडगीळ यांना पद्मश्री तसेच पद्मभूषण असे पुरस्कार मिळालेले आहेत. आणि सर्वोच्च पुरस्कार, आणखी एक खूप महत्त्वाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. कुठला? युनायटेड नेशन ऑफ एन्व्हायरमेंटल प्रोग्राम, युनेप कडून त्यांना चॅम्पियन ऑफ अर्थ हा पुरस्कार मिळालेला आहे. चॅम्पियन ऑफ अर्थ कधीचा? 2024चा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, ही सर्व माहिती खूप इम्पॉर्टंट आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही ह्याचा अभ्यास करायचा आहे. मग आता तुम्हाला प्रश्न आहे की युनेप कडून या वर्षीचा 2025चा चॅम्पियन ऑफ अर्थ पुरस्कार कोणाला मिळाला आहे? ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आपल्या पोलीस भरतीच्या दृष्टीने खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. काय आहे? अतिश्रमामुळे स्नायुदुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते? कोणते असते? तर लॅक्टिक आम्ल, म्हणजेच काय? लॅक्टिक ऍसिड. आता हा प्रश्न का इम्पॉर्टंट आहे? आता आपण आपली काय येणार आहे? फिजिकल एक्झाम येणार आहे, म्हणजेच काय? आपलं ग्राउंड येणार आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही काय करताय? रोज रनिंग करताय. रोज रनिंग केल्यामुळं काय होतं? थकवा येतो, स्नायू आखडले जातात, बरोबर? पुन्हा काय होतं? क्रॅम्प होतं. मग हे क्रॅम्प येतात, थकवा येतो, हे का होतं? तर या मागचं सायन्स हे या प्रश्नामध्ये आहे. ह्याच्या मागे मूळ कोण आहे? तर लॅक्टिक ऍसिड. मग हे जे लॅक्टिक ऍसिड आहे, हे लॅक्टिक ऍसिड कसं तयार होतं? जेव्हा तुम्ही जोरात रनिंग करत असता किंवा एक्सरसाइज करत असता, तेव्हा तुमच्या शरीराला ऊर्जेची गरज असते. ऊर्जा म्हणजेच काय? एनर्जीची गरज असते. पण वेग जास्त असेल तर तुमच्या शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. मग ऑक्सिजन मिळत नाही, मग शरीर काय करतं? विदाउट ऑक्सिजन ऊर्जा तयार करतं. म्हणजेच काय? ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? एनारोबिक रेस्पिरेशन. म्हणजेच काय? ऑक्सिजन शिवाय सुद्धा आपण श्वासोच्छ्वास करतो किंवा आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. मग या प्रोसेस दरम्यान कोणतं ऍसिड तयार होतं? तर लॅक्टिक ऍसिड तयार होतं. आणि हे लॅक्टिक ऍसिड काय करतं? आपल्या शरीराला ऊर्जा द्यायचं काम करतं. मग ही ऊर्जा काय करते? लॅक्टिक ऍसिडचं विघटन होऊन आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि तुम्ही जिथं थांबणार असाल, तुम्हाला थकवा जरी लागला तरी सुद्धा तुम्ही आणखी जास्त रनिंग करू शकता. कळलं? हे मेन लॅक्टिक ऍसिडचं काम आहे. पण लॅक्टिक ऍसिड जर जास्त साठलं तर, जर लॅक्टिक ऍसिड काय झालं? एक्सेस झालं तर काय होतं? तुमचे स्नायू आखडले जातात, म्हणजेच काय? तुमचे मसल आखडले जातात, पुन्हा क्रॅम्प्स येतात, थकवा लागतो. हे सगळं कधी होतं? जेव्हा लॅक्टिक ऍसिड प्रमाणाबाहेर
तुमच्या स्नायूमध्ये साठलं जातं तेव्हा हे होतं. मग हे लॅक्टिक ऍसिड साचून न राहता ते लगेच बॉडीने यूज करावं म्हणून काय करावं, तर मग पहिलं काय केलं पाहिजे की रनिंग करायच्या अगोदर वॉर्मअप करायचं. वॉर्मअप केल्याशिवाय रनिंग सुरू करायची नाही. पुन्हा रनिंग झाल्यानंतर फास्ट रनिंग केल्यानंतर रिकव्हरी रन करायचं. रिकव्हरी रन म्हणजेच काय, जे आपण जॉगिंग करतो ते. जॉगिंग केल्यानंतर काय होतं, हे सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह आहे. जेव्हा तुमचे मसल खूप जास्त स्ट्रेच होतात ना, तुम्ही फास्ट रनिंग करता, तेव्हा रिकव्हरी रनिंग म्हणजेच काय, जॉगिंगनी तुमचं काय होतं, शरीर रिलॅक्स होतं आणि आपले स्नायू हे रिलीज झालेले लॅक्टिक ऍसिड यूज करतात. त्याने काय होतं, क्रॅम्प्स येत नाही. तसंच आणखी काय केलं पाहिजे, खूप जास्त पाणी प्यायचं. म्हणजेच काय, हायड्रेटेड राहायचं. पाणी प्यायचं, संत्री खायची, मोसंबी खायची, आणखी काय, केळी वगैरे खायची. इलेक्ट्रॉल जी पावडर असते ती घ्यायची, एनर्जी मिळते. आता हे काय झालं, हे तर आपल्या लेखीचा प्रश्न झाला, पण हा ग्राउंड मध्ये कसा युजफुल आहे हे मी तुम्हाला सांगितलं. हे तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा पण तुम्ही रनिंग कराल तेव्हा या सर्व गोष्टींचं तुम्ही लक्ष, काळजीपूर्वक त्या गोष्टी पाळायच्या आहेत. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. आता इथे मी तुम्हाला सांगणार आहे की सायंटिस्टने कोणकोणते शोध लावले आणि ते त्याच्या बाबतीत विशेष बाब काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं काय आहे आपलं, विल्यम हार्वे. विल्यम हार्वे या सायंटिस्टने रक्ताभिसरण या प्रक्रियेचा शोध लावला. म्हणजेच काय, रक्त शरीरात कसे फिरते हे त्यांनी सांगितलं आहे. दुसरा आहे रॉबर्ट कॉक. रॉबर्ट कॉकने तर क्षयरोगाचा म्हणजेच काय, आपले ट्युबरक्युलोसिसचे जीवाणू हे कसे कारणीभूत होतात क्षयरोगाला हे त्यांनी सांगितलं आहे. तिसरा आहे रोनाल्ड रॉस. यांनी मलेरिया हा डासांमुळे होतो हे सिद्ध केले आहे आणि हे संशोधन त्यांनी कुठं केले आहे, तर भारतामध्ये केलं आहे. त्यामुळे याच्यावर प्रश्न विचारू शकतात. पुढचा आहे हर गोविंद खुराना. यांनी कृत्रिम जनुकांचा शोध लावला आहे. हे कोण होते, तर हे भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ होते आणि या शोधासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. आता आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. घरातील सर्व विद्युत उपकरणे डॅश डॅश दाखवतात. काय दाखवतात, तर समांतर जोडणी, यालाच पॅरलल जोडणी असे म्हणतात. आता एकसर जोडणी. एकसर जोडणी म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल सर्व उपकरणे ही एकमेकांना एका मागोमाग एक जोडलेली असतात. उदाहरणार्थ काय, दिवाळीत आपण जे लाईट माळा लावतो बरोबर, तर एक जरी बल्ब गेला तर सर्व लाईटी काय होतात, सर्व माळा काय होतात, बंद होतात. एक जरी बल्ब गेला तरी. मग असं घरात होऊ नये म्हणून घरात समांतर जोडणी केली जाते सर्व विद्युत उपकरणांची. का, कारण जर एक कुठल्या उपकरणाला जर बिघाड आला तर काय होईल, सर्व उपकरणं बंद पडतील. मग तसं होऊ नये म्हणून काय जोडले जाते, समांतर जोडणी केली जाते. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. विजेचा फिरणारा पंखा बंद काही वेळ फिरत राहतो. चला आता पुढचा प्रश्न आहे, विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही काही काळ फिरत राहतो, यास डॅश डॅश जडत्व असे म्हणतात. तर याला गतीचे जडत्व असे म्हणतात. म्हणजेच काय, पंखा गतीत होता म्हणून तो काय करतो, गतीतच राहतो आणि नंतर तो काय होतो, स्लो स्लो बंद होतो. मग आपण ऑप्शन वाईज जाऊया. विराम अवस्थेचे जडत्व. विराम अवस्थेचे जडत्व म्हणजे काय, की एखादी वस्तू थांबलेली असताना, थांबलेली असेल तर ती थांबूनच राहण्याचा प्रयत्न करते. उदाहरणार्थ काय, सपोज आपण बसमध्ये बसलोय बरोबर, बस चालू झाली तर आपली बॉडी काय करते, हलते. हलते म्हणजेच काय, बॉडीतला जो इनर्शिया आहे तो काय करतो, तो थांबायला हे करतो. म्हणजे काय, थांबलोय ना तर थांबूनच राहावं अशी आपली बॉडी रेस्पॉन्ड करते. त्याला काय म्हणतात, विराम अवस्थेचे जडत्व. आता दिशेचे जडत्व. दिशेचे जडत्व म्हणजे काय, सपोज आपण आपली दिशा जी आहे ती आपली दिशा बदलण्यास आपण काय करतो, विरोध करतो. उदाहरणार्थ काय, बसच घेऊया. सपोज अशी बस चालली आहे अशा वळणावर, जर बस अशी चालली आहे आणि ती काय करते, टर्न घेते. जर या बाजूने टर्न घेतला तर आपण कुठल्या बाजूला झुकतो, आपण या बाजूला झुकतो. म्हणजे काय, विरुद्ध बाजूला झुकतो. म्हणजेच काय, आपल्या शरीरात काय येतं, दिशेचे जडत्व येतं. म्हणजे आपण दिशा बदलण्यास काय करतो, विरोध करतो. याला काय म्हणतात, दिशेचे जडत्व. जर कशाही प्रकारे प्रश्न आला तरी तुम्हाला आता कळलं असेल बरोबर, विराम अवस्थेचे जडत्व, गतीचे जडत्व, दिशेचे जडत्व, यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, एनर्शिया म्हणतात. ठीक आहे. जर परीक्षेत प्रश्न आला तर तुमचा एकही मार्क ह्याच्यामध्ये गेला नाही पाहिजे. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. डॅश डॅश हा विजेचा कुसंवाहक तर उष्णतेचा सुसंवाहक आहे. तर उत्तर काय आहे, तुम्हाला चित्र बघून समजलंच असेल. उत्तर काय आहे, हिरा आहे. हिरा हा विजेचा दुर्वाहक आहे बरोबर, वीज वाहून नेत नाही पण तो उष्णतेचा सुवाहक आहे. तसंच तांबे, सोने, सिल्वर, सिल्वर म्हणजेच काय, चांदी, हे काय आहेत,
हे वीज आणि उष्णता ह्या दोघांचे पण काय आहेत, सुवाहक आहेत. त्यामध्ये तर चांदी हा तर काय आहे, विजेचा सर्वोत्तम सुवाहक आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारला होता बघा, काय आहे, चांदी. तांबे, सोने आणि चांदी हे वीज आणि उष्णतेचे सुवाहक आहेत. आणि हिरा, हिरा काय आहे, हा विजेचा दुर्वाहक आहे आणि उष्णतेचा सुवाहक आहे. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. रक्ताभिसरण प्रक्रियेचा शोध कोणी लावला? आपण पाहिलं होतं, पहिले सगळे सायंटिस्ट पाहिले होते, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. ओहम हे कशाचे एकक आहे? ओहम हे कशाचं एकक आहे? तर विद्युत रोध ह्याचं एकक आहे. तुम्ही बघा, सायन्समध्ये जर तुम्ही असाल तर हे पाहिलं असेल, बरोबर. हे असं असं तारा असायची आणि नंतर पुन्हा हे काय आहे, आर म्हणजेच काय, रेझिस्टन्स. विद्युत रोध म्हणजेच काय, रेझिस्टन्स. कशासाठी? तर विजेसाठी. हे ओहम त्याचं एकक आहे. पुढचा आहे वारंवारिता. वारंवारिता कशामध्ये मोजतात? तर हर्ट्स मध्ये मोजतात. हर्ट्स. पुढे विद्युतधारा. विद्युतधारा कशामध्ये मोजतात? तर एम्पियर मध्ये मोजतात. आता पुढे प्रश्न आहे एम्पियर. ठीक आहे. विद्युत दाब. विद्युत दाब कशामध्ये मोजतात? तर व्होल्टेज मध्ये मोजतात. ह्यालाच व्होल्ट असे म्हणतात. ठीक आहे, समजलं. चला आता पुढचा प्रश्न बघूया. ओहमचं चिन्ह कसं आहे रे? ओहमचं चिन्ह असं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आपले घरातील विद्युत प्रवाह 220 व्होल्ट या प्रकारचा असतो. 220 हा अंक व्होल्टेजच्या कोणत्या स्थितीचा निर्देश करतो? तर कोणता? परिणामी व्होल्टेज ह्याचा निर्देश करतो. ठीक आहे. ठीक आहे, हा PYQ आहे. ह्याचं उत्तर काय आहे? परिणामी व्होल्टेज. चला पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी काय प्रदूषण करीत नाही? म्हणजे जे आपले प्रकल्प चालतात बघा, थर्मल पॉवर, न्यूक्लिअर पॉवर, आपले वेगवेगळे प्रकल्प चालतात. थर्मल पॉवर, न्यूक्लिअर पॉवर, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर, ऑटोमिक पॉवर. तर याच्यामध्ये कोणता प्रकल्प हा प्रदूषण करत नाही असं विचारलं आहे. तर कोणता करत नाही? त्याचं उत्तर आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट. हे काय करतात? पोल्युशन करत नाही. मग आता थर्मल पॉवर प्रोजेक्ट हा कशा प्रकारे प्रदूषण करतो? तर याच्यामध्ये यालाच काय म्हणतात? औष्णिक वीज प्रकल्प. ह्याच्यामध्ये कशा प्रकारे पोल्युशन होतं? तर कोळसा जाळल्यामुळं राख आणि धूर बाहेर पडतो. आणखी काय बाहेर पडतो? कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतं. आणि हे एक प्रकारे काय करतं? जे पर्यावरण आहे त्याला धोका पोहोचवतं. म्हणून हे काय आहे? प्रदूषण करतं. म्हणून हे उत्तर येणार नाही. आता न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट हे कशा प्रकारे करतं? न्यूक्लिअर पॉवर म्हणा, ॲटॉमिक पॉवर म्हणा, ह्यामधून किरणोत्सर्गी कचरा बाहेर पडतो. किरणोत्सर्गी म्हणजेच काय? ह्याच्यामधून रेडिएशन बाहेर पडतात आणि हे रेडिएशन आपल्या पर्यावरणासाठी घातक असतात. इवन आपल्या शरीरासाठी सुद्धा घातक असतात. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट ह्याच्यामधून कोणत्याही प्रकारचा असा घातक वायू किंवा घातक रसायने वगैरे बाहेर पडत नाही. म्हणून आपलं उत्तर आलं हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट. ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट हा कुठे आहे? हे तुम्ही मला सांगायचंय. आणि तो कोणत्या नदीवर आहे हे सुद्धा तुम्ही मला सांगायचं आहे. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. आता आपला पुढचा प्रश्न आहे, विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते? आता आपण मागेच पाहिलं काय आहे, तर ह्याचं उत्तर आहे एम्पियर. एम्पियर कसं लिहितात? ए असं लिहितात. ठीक आहे. आता आपण ऑप्शन मधले बघूया. अँगस्ट्रॉम. अँगस्ट्रॉम हे कशाचं एकक आहे? तर हे प्रकाशाची तरंग लांबी. तरंग लांबीच ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? वेव्हलेंथ म्हणतात. किंवा अणूचा आकार मोजण्यासाठी हे एकक वापरले जाते. अणूचा आकार. एम्पियर. कुलोम. कुलोम हे कशाचं युनिट आहे? तर हे विद्युत प्रभार म्हणजेच काय? इलेक्ट्रिक चार्ज ह्याचं एकक आहे. आणि ओहम. ओहम आपण पाहिलं. ओहम हे कशाचं एकक आहे? तर हे रेझिस्टन्स म्हणजेच काय? रोध ह्याचं एकक आहे. ह्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? रेझिस्टन्स. ठीक आहे. ह्याचं काय आहे चिन्ह? असं आहे. एम्पियरचं ए आहे. अँगस्ट्रॉमचं कसं आहे? आर्मस्ट्रॉंग असं आहे. आणि कुलोमचं कसं आहे? सी. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आता ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा काय आहे? सेमच आहे, पण ह्यांनी कसं बदलून दिलंय. म्हणजे विद्युतधारा मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात. काय वापरतात? एम्पियर वापरतात. आणि कोणतं यंत्र वापरतात म्हणल्यावर काय येईल? ॲमीटर. ठीक आहे. विद्युतधारा मोजण्यासाठी एम्पियर वापरतात आणि यंत्र विचारलं तर ॲमीटर उत्तर येईल. आणि इथे कसं होतं? विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते? एकक कोणते विचारलं. मोजण्यासाठी काय वापरतात विचारलं तर काय येणार? एम्पियर येणार. ठीक आहे. हे इथं कन्फ्युजन होऊन देऊ नका. व्होल्टमीटर, कॅलोरीमीटर हे काय आहे? हे कशासाठी वापरतात? गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटर कशासाठी वापरतात?
तर विद्युतचा प्रवाह कुठल्या दिशेने आहे हे मोजण्यासाठी हे वापरतात. व्होल्टमीटर, व्होल्टमीटर कशासाठी? तर विद्युत दाब मोजण्यासाठी. दाब. आणि गॅल्व्हॅनोमीटर कशाला? दिशा मोजण्यासाठी. आणि कॅलरीमीटर, कॅलरीमीटर कशासाठी वापरतात? तर उष्णता मोजण्यासाठी. ठीक आहे. हे आपण मागच्या पण व्हिडिओजमध्ये भरपूर वेळा पाहिलं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आता तोच प्रश्न पुन्हा एकदा वेगळ्या प्रकारे विचारलाय. विद्युत प्रवाह कोणत्या परिमाणाने मोजतात? कोणत्या परिमाणाने? तर एम्पियर. ठीक आहे. हे आपण पाहिलं आहे सर्व. परिमाण म्हणा, एकक म्हणा किंवा कशाने मोजतात म्हणा, काय येणार तुमचं उत्तर? एम्पियर. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. मानवी शरीरातील सर्वात कठीण भाग कोणता? ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूंचे कोणते संमिश्र वापरतात? तर ह्याचं उत्तर आहे जर्मन सिल्वर. जर्मन सिल्वर ह्याच्यामध्ये चांदी नसते. मग काय असतं? कोणकोणते धातू असतात? तर याच्यामध्ये तांबे, जस्त आणि निकेल हे वापरले जातात. आणि हे काय असतात? तर हे विद्युत रोधक असतात. म्हणून ह्याच्यामध्ये जे शेगड्या असतात, विद्युत शेगड्या, विविध प्रकारचे विद्युत रोधक बनवतात, तर त्याच्यामध्ये जर्मन सिल्वरचा वापर केला जातो. आता ब्रॉन्झ, ब्रॉन्झ कशासाठी वापरलं जातं? तर हे अगोदर कशाचं, कोणत्या धातूचं संमिश्र आहे ते बघूया. ब्रॉन्झ हे तांबे आणि कथिल ह्याचं काय आहे? संमिश्र आहे. आणि हे कशासाठी वापरतात? पुतळे बनवण्यासाठी. आपल्याला ब्रॉन्झचे मेडल मिळतात बघा, मेडल बनवण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. आता बेल मेटल, बेल मेटल हे कशासाठी वापरलं जातं? तर हे खूप कठीण असतं आणि ह्याचा वापर घंटा बनवण्यासाठी वापरतात. म्हणजे आपल्या शाळेमधली जी घंटा असते बघा, ही अशी घंटा, हे घंटा बनवण्यासाठी हे वापरलं जातं, बेल मेटल. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. विद्युत बल्ब मधील तारेच्या कुंडलाचा विलय बिंदू कसा असतो? विलय बिंदू म्हणजेच काय? मेल्टिंग पॉइंट, वितळण्याचा पॉइंट कसा असतो? तर अतिउच्च असतो. म्हणून विद्युत बल्बमध्ये काय वापरतात? टंगस्टन वापरतात. टंगस्टन वापरल्यामुळे काय होतं? त्याचा मेल्टिंग पॉइंट कसा असतो? हाय असतो. आणि टंगस्टन ही जी तार असते ती वितळत नाही, बरोबर. आणि त्याचा हाय विलय बिंदू असल्यामुळे काय होतं? त्यातून उजेड पडतो, प्रकाश मिळतो. म्हणून आपले जे विद्युत बल्ब असतात, म्हणजेच काय आपले इलेक्ट्रिक बल्ब असतात, त्याच्यामध्ये टंगस्टन ह्या वायरचा उपयोग होतो. जर विलयबिंदू म्हणजेच मेल्टिंग पॉइंट जर कमी असता तर काय झालं असतं? तर ती तार फ्यूज झाली असती. म्हणजेच काय? फ्यूज तार काय असते? लवकर वितळते. आता आपल्या घरामध्ये सहसा सगळे पांढरे बल्ब वापरतात, व्हाईट बल्ब. त्याच्यामध्ये ही टंगस्टन वायर जी आहे, टंगस्टन पासून बनवलेली जी वायर आहे ती दिसत नाही. पण पूर्वी येलो कलरचे असायचे बघा बल्ब, येलो कलरचे, त्याच्यामध्ये ही टंगस्टन वायर दिसायची. आता तुम्हाला प्रश्न आहे, टंगस्टनचा शोध कोणी लावला? सगळ्यांना येईल तरी पण सांगायचं आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न त्याच्याच रिलेटेड आहे. विजेच्या दिव्यात कशाची तार असते? आत्ताच सांगितलं कशाची असते? टंगस्टनची असते. ठीक आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? जे मोठमोठे मॉल्स आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत, तिथे हे वापरलं जातं. ह्याला काय म्हणतात? जनरेटर म्हणतात. हे काय करतं? यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करतं. म्हणून ह्याला काय म्हणतात? जनरेटर असे म्हणतात. ठीक आहे. व्होल्टमीटर, व्होल्टमीटर काय करतं? व्होल्टेज मोजतं. ॲमीटर काय करतं? ॲमीटर हा करंट मोजतो, म्हणजेच काय? प्रवाह मोजतं. हे आपण अगोदर पाहिलंय, पण हे रिव्हिजनसाठी मी तुम्हाला सारखं सांगतेय का? कारण हे इथंच तुमचं पाठ होऊन जाईल. गॅल्व्हॅनोमीटर, गॅल्व्हॅनोमीटर काय करतं? विद्युत प्रवाहाची दिशा दाखवतं किंवा त्याचं अस्तित्व ओळखतं. ठीक आहे. जनरेटर हे काय? आत्ताच सांगितलं. चला पुढचा प्रश्न बघूया. आता मी तुम्हाला कोणत्या सायंटिस्टने कोणता शोध लावला आहे आणि तो कोणत्या रोगासाठी लावला आहे हे मी तुम्हाला सांगते. आणि यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. हे तुम्ही एकदम तोंडपाठ करून ठेवायचं आहे. पहिला आहे देवीची लस. पूर्वी देवी नावाचा रोग होता, स्मॉल पॉक्स म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. स्मॉल पॉक्स म्हणजेच काय? आपले जे आता आपल्याला कांजण्या वगैरे येतात त्या टाईपचा प्रकार आहे. तर हा कोणी शोधला? देवीवरची लस कोणी शोधली? तर त्यांचं नाव आहे एडवर्ड जेन्नर. ह्याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. एडवर्ड जेन्नर यांनी देवीच्या रोगावर लस शोधली आहे आणि ही पहिली लस होती. दुसरा आहे पेनिसिलिन. पेनिसिलिन हे काय आहे? प्रतिजैविक आहे आणि हे बुरशीपासून बनवलेलं आहे. ह्याचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग. हा सुद्धा खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. बऱ्याचशा आपले ज्या गोळ्या असतात अँटीबायोटिक वगैरे त्याच्यामध्ये पेनिसिलिनचा वापर करून ते बनवलेलं असतं.
पुढचा आहे रेबीज. रेबीजवर लस कोणी शोधून काढली आहे? तर लुईस पाश्चर यांनी. पाश्चरायझेशन या मेथडचा अवलंब करून त्यांनी रेबीजवर ही लस शोधून काढली आहे. पुढचा आहे पोलिओ. पोलिओ म्हणजेच काय? जे आपले हातपाय वाकडे होतात बघा, लहान बालकांना पहिल्यांदा खूप वेळा व्हायचं. तर ह्याच्यावर लस कोणी शोधून काढली आहे? जोनास साल्क आणि अल्बर्ट साबिन. आता जोनास साल्क यांनी इंजेक्शन थ्रू जी लस भेटायची अगोदर पोलिओची, तर त्याचा शोध जोनास साल्क यांनी लावलेला आहे. आणि जे आपल्याला तोंडावाटे देतात बघा लस, ह्याचा शोध अल्बर्ट साबिन यांनी लावलेला आहे. ठीक आहे. आता हे साबिन कसं लक्षात ठेवायचं? बीन वरून लक्षात ठेवायचं. बीन म्हणजेच काय? अशा छोट्या छोट्या गोळ्या असतात बघा, बीन्स. आपले बीन्स म्हणजे घेवडा वगैरे असं. तर हे बीन म्हणजे काय? आपण तोंडावाटे घेतो. बीन, तोंडावाटे घेणारी लस पोलिओची कोणी लावला? अल्बर्ट साबिन याने. आणि साल्क याने काय? इंजेक्शन थ्रू पोलिओ लस द्यायच्या अगोदर, तर त्याचा शोध यांनी लावला आहे. पुढचा आहे रक्तगटाचा शोध. आता हा प्रश्न आपण खूप वेळा पाहिलेला आहे. काय आहे? रक्तगटाचा शोध कोणी लावला आहे? तर कार्ल लँडस्टेनर ह्यांनी लावला आहे. आणि ह्याचा प्रश्न PSI ला सुद्धा आत्ताच्या विचारला होता. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आता रेबीज ह्याला आणखी एक नाव आहे. ह्याला आणखी हायड्रोफोबिया असे म्हणतात. हायड्रोफोबिया म्हणजेच काय? ज्याला रेबीज होतं ना, त्याला पाण्याची खूप भीती वाटते, प्रचंड भीती वाटते. म्हणून रेबीजला अल्टरनेट शब्द आहे आणखी हायड्रोफोबिया. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपला पुढचा प्रश्न आहे, औष्णिक विद्युत विकासाच्या दृष्टीने नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ची स्थापना केव्हा करण्यात आली? तर कधी झाली? तर कधी करण्यात आली? 1975 ला, जेव्हा इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या, तेव्हा त्यांच्या काळात ह्याची स्थापना करण्यात आली आहे. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. आकाशातील निळा रंग प्रकाशात डॅश डॅश हे उदाहरण आहे. आता आपला पुढचा प्रश्न आहे, आकाशातील निळा रंग प्रकाशाचे डॅश डॅश हे उदाहरण आहे. म्हणजे आपल्याला आकाशाचा जो निळा रंग आहे, तर तो कोणत्या प्रक्रियेमुळे दिसतो? तर तो कशामुळे दिसतो? अपस्करण या प्रक्रियेमुळे दिसतो. आता आपल्याला आकाश निळं का दिसतं? हे बघा, आपला सूर्य असतो बरोबर. सूर्य काय करतो? प्रकाश द्यायचं काम करतो. आणि हे जे प्रकाश आहेत, आपल्या वातावरणामध्ये जे बारीक बारीक असे कण असतात बघा, कण असतात असे, तर त्या कणांवर पडतो आणि तो काय करतो? विखुरला जातो. म्हणजेच काय? स्कॅटर होतो. आणि या स्कॅटर होण्यामागे सगळ्यात जास्त कोणता कलर स्कॅटर होतो? तर तो म्हणजे ब्लू कलर, म्हणजेच काय? आपला निळा कलर. आता निळा रंग का उठून दिसतो? कारण निळ्या रंगाची वेव्हलेंथ काय आहे? कमी आहे. म्हणून सगळ्यात जास्त निळा रंग हा उठून दिसतो. त्यामुळे आपलं जे आकाश आहे ते आपल्याला काय दिसतं? निळं दिसतं. समजलं? आणि त्याच्यामध्ये कुठला फेनॉमेना आहे? तर अपस्करण हा फेनॉमेना आहे. ठीक आहे. आता अपवर्तन. अपवर्तन म्हणजेच काय? तुम्ही पाहिलं असेल, जर तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडचे असाल, तर तुम्ही 11वी-12वीला हा प्रयोग केला असेल. काय? एक असं हे घेतात, काच घेतात आणि त्याच्यामध्ये जर असं रे गेला, सनलाईट गेली, तर ते काय होतं? पुन्हा इकडं येताना ते काय होतं? वाकून येतं. म्हणजेच काय? त्याचं काय होतं? रिफ्रॅक्शन होतं. रिफ्रॅक्शन म्हणजेच काय? अपवर्तन. म्हणजे जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो, तेव्हा म्हणजेच काचेतून जाताना तो काय होतो? वाकडा होतो. म्हणजे वाकतो. हे कशाचं उदाहरण आहे? तर अपवर्तन ह्याचे उदाहरण आहे. आता तुम्हाला रिअल लाईफ मधलं एक एक्झाम्पल द्यायचं झालं, तर जे आपण तारे लुकलुकताना बघतो ना, तर हे कशाचं उदाहरण आहे? तर हे रिफ्रॅक्शन ह्याचं उदाहरण आहे. ठीक आहे. पुढचं आहे परावर्तन. परावर्तन म्हणजे काय? रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन याचं बेस्ट एक्झाम्पल काय? आपण आरशात बघतो तेव्हा आपल्याला आपलीच प्रतिमा दिसते. ते काय आहे? रिफ्लेक्शन, परावर्तन. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. चला आपला पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा प्राथमिक रंग नाही. तर हिरवा हा प्राथमिक रंग नाहीये. आता प्राथमिक रंग आणि दुय्यम रंग म्हणजे काय? प्राथमिक रंग म्हणजे असे रंग जे कोणत्याच मिश्रणातून तयार होत नाही. कोणत्याच मिश्रणातून तयार होत नाही. ते त्यांचा स्वतःचा रंग असतो. ते कोणते आहेत? लाल, पिवळा, निळा हे काय आहेत? प्राथमिक रंग आहेत. आणि या रंगांना एकत्र करूनच आपल्याला जी टीव्हीवरची स्क्रीन आहे ती काय दिसते? रंगीत दिसते. कळलं? हिरवा रंग हा मिश्रणातून तयार होतो. म्हणून हा काय आहे? हा दुय्यम रंग आहे. हा प्राथमिक रंग नाहीये. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रकाशाची तीव्रता मोजण्याची कोणते एकक वापरतात? तर कोणते एकक वापरतात? फोटोमीटर हे वापरतात.
पोलॅरोमीटर, पोलॅरोमीटर हे कशासाठी वापरतात? तर प्रकाशाचे ध्रुवीकरण मोजण्यासाठी हा पोलॅरोमीटर वापरतात. ठीक आहे. पायरोमीटर, पायरोमीटर कशासाठी वापरतात? खूप जास्त तापमान मोजण्यासाठी. उदाहरणार्थ सूर्याचे तापमान, म्हणजे जिथं खूप जास्त तापमान असतं ते मोजण्यासाठी पायरोमीटर वापरतात. आणि नॉर्मल टेम्परेचर असेल तर काय वापरतात? थर्मोमीटर. पुन्हा मॅनोमीटर, मॅनोमीटर हे कशासाठी वापरतात? तर वायूचा दाब मोजण्यासाठी हे यंत्र वापरले जाते. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे, निकट दृष्टिता हा दृष्टिदोष डॅश डॅश भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो. आता हा प्रश्न आपण अगोदर पण पाहिला होता. आता निकट दृष्टिता हा दृष्टिदोष म्हणजेच काय? ह्याला मायोपिया असे म्हणतात. काय काय वेळेस डायरेक्ट मायोपिया हा दोष कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो असाही प्रश्न विचारू शकतात. तर कोणत्या भिंगाच्या सहाय्याने? अंतर्वक्र भिंग ह्याच्या सहाय्याने सुधारता येतो. आता निकट दृष्टिता म्हणजेच काय? तर जवळचं स्पष्ट दिसतं, पण जे दूर आहे ना ते दूरच्या गोष्टी अस्पष्ट दिसतात, क्लिअर दिसत नाही. ठीक आहे. आता इथं काय कन्फ्युजन होऊ शकतं? निकट दृष्टिता दृष्टिदोष म्हणजे काय? जवळचं स्पष्ट दिसतं आणि दूरचं स्पष्ट दिसतं, पण ऍक्च्युली तसं नाहीये. ह्याचा अर्थ काय आहे? तुम्हाला जवळचं स्पष्ट दिसतं पण दूरचं अस्पष्ट दिसतं, आणि हे अंतर्वक्र भिंग ह्याच्या सहाय्याने सुधारता येतं. मग बहिर्वक्र भिंग हे कशामध्ये वापरतात? जेव्हा दूरदृष्टीचा दोष असतो, म्हणजेच काय? तुम्हाला लांबचं स्पष्ट दिसतं पण जवळचं अस्पष्ट दिसतं. हा दोष घालवण्यासाठी बहिर्वक्र भिंग वापरतात. आणि द्विनाभीय भिंग हे कशामध्ये वापरतात? हे म्हातारपणात जो चष्मा लागतो ना त्याच्यामध्ये हे द्विनाभीय भिंग वापरले जाते. ह्याच्यामध्ये काय असतात? दोन्ही भिंगे असतात. पाहिलं असेल बघा, सपोज हा चष्मा आहे तर इथं असं गोल असतो, हे काय आहे? द्विनाभीय भिंग. ठीक आहे. इथे कन्फ्युजन होऊन देऊ नका. चला पुढचा प्रश्न बघूया. इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळेल? कोणत्या रंगाचा मिळेल? पांढरा. जेव्हा सर्व रंग असे विखुरले जातात म्हणजे इंद्रधनुष्य, इंद्रधनुष्यात किती कलर असतात? 7 कलर असतात. मी तुम्हाला सांगितलं पण आहे, ते कसं लक्षात ठेवायचं? ता ना पी ही नी पा जा, म्हणजेच काय? तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, जांभळा हे काय आहेत? सप्तरंगाचे म्हणजेच काय? इंद्रधनुष्याचे कलर आहेत. आता हे जेव्हा विखुरले जातात तेव्हा इंद्रधनुष्य दिसतं, पण सपोज हे सर्व रंग शोषून घेतले तर त्यातून कोणता कलर होईल? तर त्यातून काळा रंग निर्माण होतो. जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर एक करा. तुमचा सपोज तुमच्याकडे पेंटचा डबा आहे किंवा रंगाचे डबे, तर त्याच्यामधले सर्व रंग जे आहेत ना ते एकत्र करा. कोणता रंग मिळतोय बघा? काळा रंग मिळणार. आणि जेव्हा तेच विखुरलं जातं तेव्हा कोणता रंग मिळतो? पांढरा रंग मिळतो. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. रेडिओ तरंगाचा वेग हा डॅश डॅश असतो. काय असतो? प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो. आता तुम्हाला प्रश्न आहे, प्रकाशाचा वेग किती आहे? ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपण पाहणार आहोत की कोणत्या उपकरण कोणत्या सायंटिस्टने शोधले आहेत आणि त्याचा उपयोग कशासाठी होतो. पहिला आहे सूक्ष्मदर्शक म्हणजेच काय? मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपचा शोध कोणी लावला आहे? झाकेरियस जॅन्सेन याने. आणि याचा उपयोग कशासाठी होतो? जे आपले डोळ्यांना न दिसणारे जे कण असतात किंवा जीव असतात ते बघण्यासाठी होतो. दुसरा आहे दुर्बीण. दुर्बीणचा कोणी शोध लावला आहे? गॅलिलिओ या सायंटिस्टने. आणि ह्याचा उपयोग कशासाठी होतो? ह्याचा उपयोग कशासाठी होतो? तर सूक्ष्मजीवन पाहण्यासाठी सुद्धा. आणि खगोलशास्त्रामध्ये बघा, त्याच्यामध्ये वेगवेगळे काय काय वेळेस ग्रहण लागतं किंवा कुठला असा तारा दिसणार असेल तर त्यावेळेस दुर्बिणीच्या सहाय्याने आपण पाहतो. तिसरा आहे एक्स किरण म्हणजेच काय? क्षकिरण. क्षकिरणाचा शोध कोणी लावला आहे? रॉन्टजेन या सायंटिस्टने. आणि क्षकिरणांचा वापर कशासाठी करतो? आपल्या बॉडीमध्ये वैद्यकीय तपासणीस उपयुक्त. आता तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल एक्सरे कसा काढतात वगैरे, त्या एक्सरे मध्ये एक्स किरणचा म्हणजे क्षकिरणांचा वापर केला जातो. चौथा आहे ग्रॅव्हिटी म्हणजेच काय? बल गुरुत्व. ह्याचा शोध कोणी लावला? न्यूटननी लावला. हे तर सर्वांनाच माहिती आहे. आणि कशासाठी लावला? तर मूळ भौतिक सिद्धांत समजण्यासाठी. माहितीये ना, न्यूटन झाडाखाली बसला होता, त्याच्या डोक्यावर काय पडलं? ऍपल पडलं आणि त्याच्यामुळे एवढं सगळं झालं. बरोबर. चला पुढचं काय आहे? विजेचा दिवा. ह्याचा शोध कोणी लावला आहे? थॉमस अल्वा एडिसन. मी प्रश्न विचारला होता तुम्हाला या अगोदरच, जर कोणाला उत्तर आलं नसेल तर त्यांच्यासाठी. आणि हे कशासाठी? हा शोध लावून त्यांनी काय केलं? घरात व सार्वजनिक ठिकाणी काय भेटला? प्रकाश भेटला. विजेचा दिव्याचा शोध लावला. कोणी? थॉमस एडिसन यांनी. पुढचा आहे 6वं टेलिफोन. टेलिफोनचा शोध कोणी लावला?
ग्रॅहम बेल ह्यानी. आणि ह्याचा उपयोग कुठे होतो? दूरसंवाद आणि आवाजाचे स्थानांतर करण्यासाठी. आपण जे फोनवर बोलतो ते कोणाची कृपा आहे? ग्रॅहम बेलची आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आता. अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे खोडांच्या आणि मुळांच्या टोकावर दिसून येतात. मग हे कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होतं? तर ते म्हणजे बोरॉन आणि चुना ह्याच्या कमतरतेमुळे. हे जे घटक आहेत ना, ते झाडात हालचाल करू शकत नाही. म्हणजेच काय? ते सहज हलू शकत नाही. ते काय आहेत? इमोबाईल आहेत. इमोबाईल म्हणजेच काय? सहज हालचाल करू न शकणारे. म्हणून काय होतं? ह्यांच्यात जर कमतरता झाली, तर बोरॉन आणि चुन्याची कमतरता झाली, तर ह्याचं लक्षण कुठं दिसतं? झाडांच्या आणि मुळांच्या टोकावर दिसून येतं. ठीक आहे. जेव्हा नायट्रोजन कमी असतं, तेव्हा काय होतं? झाडांची पाने काय पडतात? पिवळी पडतात. आता हे जी शेतकऱ्याची मुलं आहेत किंवा ज्यांना शेतीबद्दल ज्ञान आहे, त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत. पण जे शहरातली लोकं आहेत किंवा ज्यांना जास्त झाडांबद्दल वगैरे माहिती नाही, त्यांच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता एन म्हणजे नायट्रोजन, पी म्हणजे काय? स्फुरद आणि के म्हणजेच काय? पालाश. ह्याला इंग्लिशमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असे म्हणतात. आता जेव्हा NPK हे काय आहेत? हे झाडाच्या अंगातले सगळ्यात महत्त्वाचे एलिमेंट्स आहेत आणि हे काय करतात? झाडामध्ये वेगाने हालचाल करतात. म्हणजेच काय? हे पटकन हालचाल करतात. जेव्हा NPK ह्यापैकी कुठल्या एलिमेंटची जर कमी असेल, तर त्याचं लक्षण कुठे दिसतं? जे झाडाची जुनी पानं असतात ना, जुन्या पानांवर ह्याचं लवकर लक्षण दिसतं. झाडांच्या किंवा मुळांच्या टोकावर ह्याचं लक्षण दिसत नाही. जे जुने पाने आहेत त्यांच्या खालच्या बाजूला ह्याची लक्षणे दिसतात. ठीक आहे. हे लक्षात घ्या. टोकावर असेल तर काय? बोरॉन आणि चुना आणि जुन्या पानांवर पानांच्या खालच्या भागावर जर कुठल्या अन्नद्रव्याच्या कमतरतेचं लक्षण असेल तर ते असतं NPK. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आता मी तुम्हाला एक पीएच स्केल बद्दल एक ओव्हरऑल इन्फॉर्मेशन देते. आता सगळ्यांना तर माहितीच आहे पीएच स्केल काय? जशी ही दाखवली आहे तशी. 7ला काय असतं? न्यूट्रल असतं. म्हणजेच काय? 0 असतं. इकडे गेलं तर काय होतं? इकडे गेलं तर आम्ल गुणधर्म असतो. इकडे गेलं की काय असतं? आम्लारी गुणधर्म असतो. आणि 7 वर काय असतो? उदासीन. म्हणजेच काय? न्यूट्रल. ठीक आहे. हे तर सर्वांना माहिती आहे. हे पीएच स्केल सगळ्यांना माहिती असेल. तेच मी इथं दिले. पीएच जेव्हा 7 असतो तेव्हा त्या वस्तूचं कसा असतो गुणधर्म? उदासीन, न्यूट्रल असतो. उदाहरणार्थ काय? शुद्ध पाणी. त्याचा पीएच किती असतो? 7 असतो. ठीक आहे. आता जर 7 पेक्षा कमी, कमी म्हणजे काय? इकडे. तेव्हा ते काय असेल? ॲसिडिक असेल. उदाहरणार्थ लिंबू रस, HCl. HCl म्हणजेच काय? हायड्रोक्लोरिक ॲसिड. जर पीएच 7 पेक्षा जास्त असेल, तर त्याचा गुणधर्म कसा असेल? आम्लारी. ह्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? बेसिक किंवा अल्कलाईन. उदाहरणार्थ काय? साबणाचे पाणी, रक्त हे काय आहे? आम्लारी आहे. जर तुम्हाला प्रश्न विचारला की रक्ताचा पीएच किती आहे? तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे पीएच हा 7 पेक्षा जास्त असतो. म्हणजेच काय? आम्लारी असतो. ठीक आहे. चला आता तुम्हाला इथे मला एक मेन गोष्ट सांगायची होती. आपल्या पोटामध्ये जे ॲसिड असतं ना, तर त्याचा पीएच किती असतो माहिती आहे? त्याचा पीएच 1 असतो. आणि सगळ्यात दाहक कुठला आहे? ते म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl, पुन्हा HNO3, नायट्रिक ॲसिड हे काय आहेत? सगळ्यात दाहक आहेत आणि ह्यांचा पीएच किती असतो स्केलवर? 0. ठीक आहे. तर हे लक्षात घ्या. जे लिंबू आहे त्याचं किती असतं? 2 असतं. पुन्हा तिसरं व्हिनेगार. व्हिनेगारचं किती आहे? 3 आहे. वाईन जे दारू वगैरे पितात तर त्याचं किती आहे? वाईनचा आहे 4. पुन्हा कॉफी. कॉफी पिल्यावर बघा काही काहींना ॲसिडिटी होती. ती का होती? कारण पीएच त्याचा कसा आहे? ॲसिडिक आहे आणि किती आहे? 5 आहे. मिल्क आपण जे म्हणतो ना ॲसिडिटी झाल्यावर दूध प्या, काय म्हणतात पित्तशमन असतं. पण ॲक्चुअली दुधाचा पीएच किती आहे? 6 आहे. म्हणजेच काय? दूध हे ॲसिडिक आहे. 7. 7 काय आहे आपलं? वॉटर आहे. म्हणजे आपलं पाणी, शुद्ध पाणी. रक्ताचा पीएच किती आहे? 8 आहे. म्हणजेच काय? आम्लारी आहे. आता बेकिंग सोडा त्याचं किती आहे? 9 आहे. तर अशा प्रकारे आपल्या पीएच स्केलवर ह्याचे माप असतात. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती पिके अत्यंत आम्लधर्मी मृदेस सहनशील आहेत? तर ते आहे एरंड, भात, आणखी काय? ओट्स हे काय आहेत? अत्यंत आम्लधर्मी मृदेस सहनशील आहेत. बाकीचे काय आहेत? सहनशील नाही. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. मृतोपजीवी सजीव डॅश डॅश हा आहे. कोणता आहे? किण्व हा आहे. किण्वलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? तर ईस्ट किंवा बुरशी. आपण बघा जर केक बनवत असेल तर त्याच्यामध्ये किण्व म्हणजे ईस्ट ॲड करतो का?
तर ते व्यवस्थित फुगण्यासाठी. पण ते ईस्ट म्हणजे काय आहे ऍक्च्युली? ती बुरशी आहे, पण ते अशी शरीराला हानिकारक नाहीये. आता अमिबा. अमिबा म्हणजे काय? एक जीवी प्राणी आहे, सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. अमरवेल. अमरवेल हे काय आहे? अमरवेल ही परजीवी आहे. परजीवी म्हणजेच काय? ही दुसऱ्या झाडांवर जगून स्वतः वाढणारी आहे अमरवेल. गोचिड. गोचिड पण काय करतं? प्राण्यांच्या शरीरावर खास करून आढळतं बघा. प्राण्यांच्या अंगातील रक्त शोषून घेतं आणि ते जिवंत राहतं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी अनावृत्तबीजी वनस्पती कोणती? आता अनावृत्त हा खूप मराठी शब्द वाटतोय, बरोबर. पण ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ह्याला जिम्नोस्पर्म्स असे म्हणतात. आणि अनावृत्त बीजी वनस्पती म्हणजेच काय? की अशा वनस्पती ज्यांना जे आपले हे असतात बिया, त्या कशा येतात? त्या बाहेर येतात. म्हणजेच काय? कोणत्याही आवरणात वगैरे येत नाही, अशा बाहेर येतात. तर असं कुठलं आहे वनस्पती? मोरपंखी. आणि हे मोरपंखीचं झाड आहे. मोरपंखी म्हणजेच काय? तुम्हाला सोप्या भाषेत सांगते, जे आपण क्रिसमस ट्री म्हणतो ना, ते क्रिसमस ट्री म्हणजेच मोरपंखी झाड. ठीक आहे. गहू, घेवडा, मका ह्यांचे कसे येतात? तर ह्यांचे ज्या बिया असतात त्या फळांच्या आत असतात. अजून काय? अजून कुठल्या आहेत? कणीस. कणीस म्हणजेच मका, शेंग, हे काय आहेत? ह्यांच्या ज्या बिया आहेत त्या फळांच्या आत येतात, म्हणून ह्यांना आवृत्तबीजी म्हणतात. आवृत्तबीजी म्हणजेच काय? एंजिओस्पर्म्स. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी एकदल वनस्पती कोणती? आंबा, पेरू, कांदा, मिरची कोणती आहे? काय काय ना वाटेल आंबा आहे, पण नाही. आंबा हा एकदल वनस्पती किंवा एकदल झाड नाहीये. उत्तर आहे आपलं कांदा. ठीक आहे. आता एकदल म्हणजेच काय? मोनोकॉट. एकच बी असणारी, एकच आवरण असणारी, ते आहे एकदल. आणि द्विदल म्हणजेच काय? की ज्या बीचे दोन भाग होतात, जेव्हा आपण ती फोडतो तेव्हा त्याचे दोन भाग होतात, तेव्हा त्याला काय म्हणतात? द्विदल वनस्पती. म्हणजेच काय? डायकॉट. आणि एकदल म्हणजेच काय? ज्याचं एकच भाग होतो, ते काय आहे? कांदा. आंबा, पेरू, मिरची ह्यांच्या जर बियांचे आपण दोन भाग केले तर त्याचे दोन भाग होतात, म्हणून ह्याला डायकॉटिलिडॉन किंवा द्विदल वनस्पती असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे. कांदा ही डॅश डॅश वनस्पती आहे. आताच आपण पाहिलं काय आहे? एक बीज पात्री आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या झाडास आधारमुळे असतात? आधारमुळे म्हणजेच काय? इंग्लिशमध्ये स्टिल्ट रूट. म्हणजे काय? हे बघा, हे रूट्स आहेत, त्या रूट्सला आणखी रूट्स येतात आणि ते काय करतात? आधार देतात झाडाला. तर असं कुठलं आहे? तर असं झाड आहे मका. कडुनिंब, आंबा, चिंच ह्या झाडांना काय असतात? ह्या झाडांना सोटमूळ असतात. सोटमूळ म्हणजेच काय? इंग्लिशमध्ये ह्याला टॅपरूट म्हणतात. जे जमिनीत काय होतं? खोलवर जातं आणि त्यांना बाहेरून आधारमुळांची गरज नसते. पण मका काय असतो? वरच्यावर असतो आणि त्याला आधारमुळांची गरज असते. आता सोटमूळ, टॅपरूट सिस्टीम तुम्हाला माहिती असेल ना, अशी टॅपरूट सिस्टीम असते बघा. ॲडव्हेंटिशियस कशी असते? अशी ह्याला हे आणखी लागत लागत जाते, एकच मेन मूळ नसतं, ते ॲडव्हेंटिशियस. टॅपरूट म्हणजेच काय? एकच मेन मूळ असतं आणि ते काय करतं? एकदम खोल जातं, सोटमूळ. चिंच, कडुनिंब, आंबा ह्यांच्यामध्ये सोटमूळ असतं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपण ज्या राशी आहेत, म्हणजेच काय? जे आपलं बल, कार्य व ऊर्जा हे जे आहेत त्यांच्या आपण काय बघणार आहोत? एकक बघणार आहोत. एक क्विक रिव्हिजन म्हणून आपण एकदा बघूया. पहिला आहे बल. बल म्हणजेच काय? फोर्स. ह्याचं युनिट काय आहे? न्यूटन. आणि ह्याचं साइन पण लक्षात ठेवा, एन. कार्य व ऊर्जा ह्याचं काय आहे? जूल. शक्ती, पॉवर ह्याचं काय आहे? वॅट वजा HP म्हणजेच काय? 746 वॅट. शक्ती, पॉवर कशामध्ये मोजली जाते? तर HP मध्ये, हॉर्स पॉवर मध्ये मोजली जाते. वारंवारिता म्हणजेच काय? फ्रिक्वेन्सी. ह्याचं काय आहे? हर्ट्स आहे. आणि मानवी श्रवणाची कॅपॅसिटी किती आहे? 20 ते 20,000 हर्ट्स. ठीक आहे. विद्युत प्रवाह, करंट ह्याचं काय आहे? एम्पियर आहे, आपण आत्ताच पाहिलं. प्रतिरोध, प्रतिरोध म्हणजेच काय? रेझिस्टन्स, रोध ह्याचं काय आहे? ओहम. हे पण आपण अगोदरच पाहिलं आहे. पुढचं काय आहे? पुढचं आहे दाब. प्रेशर, प्रेशरचं काय आहे? पास्कल. ध्वनीची तीव्रता, साऊंड लेवल ह्याचं काय आहे? डेसिबल, DB. उष्णता, हीट, हीट कशामध्ये मोजली जाते? कॅलरी किंवा जूल ह्याच्यामध्ये सुद्धा मोजली जाते. प्रकाश वर्ष, 1 लाईट इयर हे कशामध्ये? तर अंतर एकक ह्याच्यामध्ये मोजली जाते. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. चला आपला पुढचा प्रश्न आहे. वनस्पतींमधील जीवाचा शोध कोणी लावला? आता वनस्पतींमधील जीव म्हणजे काय? की वनस्पतींना सुद्धा संवेदना असतात, असा शोध कोणी लावला आहे? तर त्यांचं नाव आहे JC बोस. ठीक आहे.
डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी काय शोध लावला आहे, तर यांना जनुक संशोधनासाठी नोबेल मिळाला आहे. जनुक म्हणजेच काय, जीन्स किंवा DNA. याच्यामध्ये त्यांनी संशोधन केलं आहे, म्हणून ह्यांना डॉक्टर हरगोविंद खुराना यांना नोबेल मिळाला आहे. आपण पहिल्यांदाच पाहिलं होतं बघा. आता पुढचे आहेत डॉक्टर बिरबल सहानी. ह्यांना हे कोणते तज्ज्ञ होते, तर हे जीवाश्म वनस्पती तज्ज्ञ होते. आता जीवाश्म वनस्पती म्हणजेच काय, की दगडातील वनस्पतींचे जे अवशेष असतात ना, दगडामध्ये बघा वनस्पती उगवतात, तर त्यामधल्या अवशेषांचा अभ्यास करणारे हे तज्ज्ञ होते. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूया. वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी प्रमुख घटक कोणता? तर प्रमुख घटक कोणता आहे? स्पीशीज आहे. स्पीशीज असतो, त्याच्यानंतर काय होतं, जीनस भेटतो. जीनस नंतर काय होतं, फॅमिली बनते. फॅमिली बनल्यानंतर काय होतं, त्यांची ऑर्डर बनते. त्या ऑर्डर बनल्यानंतर त्यांचा एक क्लास बनतो. त्या क्लास नंतर त्यांचा एक फायलम बनतो. आणि त्या फायलम नंतर ते काय कोण होतात, किंगडम होतात. आणि किंगडम नंतर ते काय करतात, राज्य करतात, म्हणजेच काय, डोमेन. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हेच मी या ह्या पिरॅमिडमध्ये सांगितलेलं आहे. सगळ्यात मेन बेसिक कुठला आहे पायाभूत घटक, तर स्पीशीज आहे. स्पीशीज म्हणजे काय, एक माणूस, तो काय करतो, स्वतःपासून दुसरा माणूस तयार करतो. मग ते दुसरा माणूस होऊन काय होतं, ते जीनस बनतात. जीनस बनल्यानंतर काय होतं, ते पुन्हा आणखी जास्त एका दोनाला तीन असे एकमेकांना जुळले जातात आणि त्यांची फॅमिली बनते. अशा प्रकारे सगळ्यात मोठं कुठलं आहे, किंगडम येऊ शकतं किंवा डोमेन येऊ शकतं. ह्या दोन्हीपैकी जर डोमेन आलं तर डोमेनला उत्तर द्या. जर किंगडम आणि डोमेन हे दोन्ही आलं तरी डोमेनला द्यायचंय. आणि जर डोमेन नसेल तर मग किंगडमला टिकमार्क करायचे आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. इथे मी सांगते, कुळ म्हणजे काय, कुळ म्हणजे फॅमिली. म्हणतात बघा, आमच्या कुळात आतापर्यंत असं कधी झालं नाही, म्हणजेच काय, आमच्या फॅमिलीमध्ये आतापर्यंत असं कधी झालं नाही. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. स्पायरोगायरा हे डॅश डॅश शेवाळ आहे. हे हरित शेवाळ आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. तंतुकणिकाचा महत्वाचा सहभाग कोणत्या क्रियेत आहे? तर ह्याचा महत्वाचा सहभाग श्वसन क्रियेत आहे. तंतुकणिकेला आणखी काय म्हणतात, तर ह्याला पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात. सगळ्यांना माहितीच असेल. तंतुकणिका म्हणजेच काय, मायटोकॉन्ड्रिया. हे काय करतं, आपल्या शरीराला, पेशीला आवश्यक असणारी जी ऊर्जा आहे ती ATP या स्वरूपात तयार करतं. ATP म्हणजे काय, ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट या स्वरूपात तयार करतं आणि पेशी श्वसनात सर्वात महत्वाची भूमिका बजावतं. ह्या मायटोकॉन्ड्रियाचे काय असतात, स्वतःचे DNA असतात. हे दुहेरी आवरणाच्या संरचनेला आतल्या बाजूस जे असं आपलं काय असतं, असा मायटोकॉन्ड्रिया असतो, बरोबर, असा मायटोकॉन्ड्रिया. तर आतल्या बाजूच्या अनेक घड्यांना, म्हणजेच ह्याला काय म्हणतात, क्रिस्टी, यांना ऊर्जा तयार करण्यासाठी मदत करतात. ठीक आहे, तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणजेच पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात. प्रकाश संश्लेषण ह्याच्यामध्ये मेन काय असतं, झाडांची पानं काय पाहिजे, हिरवी पाहिजे, बरोबर. आणखी काय लागतं, ऑक्सिजन लागतो, क्लोरोफिल लागतं, प्रकाश ऊर्जा लागते, प्रकाश लागतो प्रकाश संश्लेषणच्या कार्यात. आणि हे काय एक्सक्रीट करतात, ह्यांच्या केमिकल रिॲक्शन मधून काय बाहेर पडतं, तर ऊर्जा बाहेर पडते आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, ऑक्सिजन बाहेर पडतो. हे कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. ड्रॉसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे? तर ही कीटक भक्षक आहे. म्हणजेच काय, ही कीटक खाते. आणि ही काय आहे, तर ही घटपर्णी आहे. आपण सायन्सच्या बुकमध्ये होतं बघा, घटपर्णी. घटपर्णी ह्याला इंग्लिशमध्ये लीचर प्लांट म्हणतात. याला इंग्लिशमध्ये लीचर प्लांट असे म्हणतात. आणि ही काय आहे, ही ड्रॉसेरा आहे. ठीक आहे, तर हे दोन्ही पण काय आहेत, हे कीटकभक्षी आहेत. परजीवी म्हणजे काय, दुसऱ्यांवर जगणारे कोण आहे, अमरवेल आहे, ड्रोसेरा नाहीये, बरोबर. ड्रोसेरा ही स्वतःचे अन्न स्वतः बनवते, फक्त नायट्रोजनसाठी कीटक खाते. हे लक्षात घ्या, ही स्वतःचे अन्न बनवते, पण जेव्हा तिला नायट्रोजन प्रोड्यूस करायचं असतं तेव्हा ती कीटक भक्षी बनते. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपण काय करणार आहोत, जे आपले रासायनिक नावं आहेत त्यांची सूत्र काय आहेत हे बघणार आहोत. पहिलं आहे मीठ म्हणजे काय, ह्याला काय म्हणतात, सोडियम क्लोराईड. ह्याचं सूत्र काय आहे, NaCl. दुसरं आहे पाणीला काय म्हणतात, हायड्रोजन ऑक्साईड. आता हायड्रोजन ऑक्साईड हे फार काय ऐकण्यात नाहीये, पण हे सुद्धा तुम्हाला विचारू शकतात, तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे. H2O म्हणजे हायड्रोजन ऑक्साईड
आणि हे काय आहे, पाण्याचं रासायनिक नाव आहे. दुसरं आहे खाण्याचा सोडा, म्हणजेच काय, सोडियम बायकार्बोनेट, NaHCO3. पुढचा आहे धुण्याचा सोडा. धुण्याचा सोडा म्हणजेच काय, सोडियम कार्बोनेट, Na2CO3. आता खाण्याचा सोडा आणि धुण्याचा सोडा ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं. जेव्हा आपण बाय बाय करतो ना, तेव्हा आपण खाण्याचा सोडा असतो, आणि जेव्हा आपण बाय बाय करत नाही, फक्त कार्बोनेट असतं, तेव्हा काय असतो, धुण्याचा सोडा. पुढचा आहे चुना किंवा संगमरवरी, ह्याला काय म्हणतात, कॅल्शियम कार्बोनेट म्हणतात. ह्याचा फॉर्म्युला काय आहे, CaCO3. पुढचा आहे लाफिंग गॅस. आता लाफिंग गॅस आपण बऱ्याच वेळा पाहिलंय, बरोबर, मागे पण एक लेक्चरमध्ये पाहिलं आहे. तर त्याचं नाव काय आहे, नायट्रस ऑक्साईड, आणि ह्याचं सूत्र काय आहे, N2O. पुढचं आहे ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग पावडर काय आहे, कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड, म्हणजे CaOCl2. आता धुण्याचा सोडा आणि ब्लिचिंग पावडर हे आपण काही फरकाने आपण सेमच म्हणतो, ब्लिचिंग पावडर, धुण्याचा सोडा, पण ऍक्च्युली ते वेगळे आहेत आणि त्यांची सूत्र सुद्धा काय आहेत, वेगळे आहेत. ठीक आहे, चला आणखी मी तुम्हाला काय सांगते, आपलं हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजेच काय, HCl. नायट्रिक ऍसिड म्हणजेच काय, नायट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला काय आहे, HNO3. हे काय आहेत, खूप जास्त ज्वलनशील किंवा जास्त दाह असणारे ऍसिड आहेत. आणखी सल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला काय आहे, H2SO4. ठीक आहे, तर हे सर्व पाठ करून ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपण काय बघणार आहोत, रसायनशास्त्रामध्ये शास्त्रज्ञ बघणार आहोत आणि त्यांनी रसायनशास्त्रामध्ये लावलेला शोध बघणार आहोत. पहिला आहे मॅडम क्युरी. ह्यांनी कोणता शोध लावला आहे, तर यांनी रेडियमचा शोध लावला आहे. हे सर्व काय आहेत, हे सर्व आपले रसायनशास्त्रामध्ये लावलेले शोध आहेत, जेणे की आता त्याचा खूप जास्त उपयोग होतोय किंवा बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्याचा वापर केला जातोय. दुसरा आहे अल्फ्रेड नोबेल. त्यांनी कशाचा शोध लावला, डायनामाइटचा शोध लावला. आता अल्फ्रेड नोबेल ह्यांच्याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगितली. आपला फर्स्ट क्वेश्चन आठवतंय, नोबेल शांतता पुरस्कार, त्याच्या वेळेस मी तुम्हाला ह्याच्याबद्दल सगळी डिटेल माहिती सांगितलेली. आणि बघा, आपल्या जो 60 डेज चॅलेंजचा शेवट होतोय तो सुद्धा अल्फ्रेड नोबेल ह्यांच्या नावाने होतोय. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न काय आहे, जॉन डाल्टन ह्यांनी कोणता शोध लावला आहे, अणुसिद्धांत म्हणजे ॲटॉमिक थिअरी ह्यांनी शोधली आहे. पुढचा आहे रुदरफोर्ड, यांनी कशाचा शोध लावला, प्रोटॉन आणि केंद्रकाचा. त्याच्यानंतर आहे जे थॉम्सन, ह्यांनी कशाचा शोध लावला, इलेक्ट्रॉनचा. आणि चॅडविक ह्यांनी कशाचा शोध लावला, तर न्यूट्रॉनचा शोध लावला. ठीक आहे, हे सर्व एकदम तोंडपाठ करून ठेवा. चला आता पुढचा प्रश्न बघूया. मलेरिया हा रोग कशामुळे होतो, ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. हा प्रश्न खूप वेळा विचारला आहे, कारण खूप मुलं ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होतात. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघूया. तांबड्या पेशींचे आयुष्यमान किती असतं, तर किती असतं, आपले जे RBCs असतात त्यांचं आयुष्यमान हे 120 दिवस असतं. म्हणजे त्यांचं लाईफ स्पॅन किती असतो, 120 दिवस असतो. 3-4 दिवस हे कोण जगतं, तर हे WBC जगतात. म्हणजेच कोण, आपल्या पांढऱ्या पेशी. ह्यांचं आयुष्य साधारणपणे खूप कमी असतं, ते काही तासांपासून ते 3-4 दिवसापर्यंत जगतात. कुठले, आपले WBCs. 10 दिवस कोण जगतात, तर प्लेटलेट्स असतात आपल्या बॉडीमध्ये, त्यांचं आयुष्य साधारणतः 8 ते 10 दिवस असतं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आपले संपलेले आहेत. तर आपण एक नवीन सिरीज घेऊन पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत व्यवस्थित ग्राउंड करा आणि व्यवस्थित लेखीचा अभ्यास करा.